उद्या मार्केटमध्ये एक मोठं गॅप अप ओपनिंग पाहायला मिळू शकतं का? आज जी मार्केटमध्ये बुलिश रॅली आलेली आहे ती सस्टेन करणार का? याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल सोबत, उद्याच्या माझ्या सेन्सेक्सच्या प्रिडिक्शन्स आणि लेवल सोबत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम. मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि लेवल्स अॅनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा जो आहे तो प्रयत्न करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माझा हाच प्रयत्न राहणार आहे. इन्स्टिट्यूशनल लर्निंग समजायला थोडंसं अवघड असतं, त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहावी लागणार आहे. थंबनेल पाहून व्हिडिओला जज करायचं नसतं, कारण की प्रिडिक्शनच्या बेसिसवरती ट्रेड्स एक्झिक्यूट करता येत नाहीत. त्याच्यासाठी लेवल्स असतात आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या मॅजिकल लेवल्स जे आहेत ते शेअर करत असतो. माझा जो व्ह्यू आहे त्या देखील शेअर करतो. जर आपला व्ह्यू नाही चालला, अपोजिट डायरेक्शनला गेला, तरी काय प्लॅन असावा हे देखील तुमच्यासोबत शेअर करत असतो. सर्वात महत्त्वाचं, कुठे जाऊन तुम्ही फसू शकता, कुठे जाऊन ट्रॅप असतं, ज्याला नो ट्रेड झोन म्हणतो आपण, हा जो झोन आहे हा सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जे ते शेअर करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी असाच प्रयत्न केलेला आहे तुमच्यासोबत अशाच पद्धतीचे लेवल जे आहे ते शेअर करण्याचा. चला सुरुवात करू इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. व्हिडिओला आपण सुरुवात करत असतो उद्याच्या माझ्या मार्केटच्या प्रिडिक्शन सोबत किंवा माझ्या लेवल्स पासून. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झाले हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून उद्याचा अंदाज चांगल्या पद्धतीने बांधता येऊ शकतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम तर आपण ज्या वेळेला मार्केटमध्ये सकाळी मार्केट ओपनिंगच्या अगोदरच लाईव्ह होतो, त्यावेळेला मी माझा व्ह्यू जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि माझ्या इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट सुद्धा तुमच्यासोबत शेअर केल्या. आपल्या याच चॅनलवरती मी डेली 9 वाजता लाईव्ह येत असतो मार्केट ओपन होण्याच्या अगोदरच, आणि माझ्या ह्या इन्स्टिट्यूशनल लेवल तुमच्यासोबत जे आहे ते मी शेअर करत असतो. तर त्यापैकी पहिली लेवल होती 23,790 ची. प्रत्येक दिवसाच्या चार्टवरती अशी एक निळी सगळ्यात इम्पॉर्टंट लेवल तुम्हाला पाहायला मिळेल आणि ती आज देखील मी तुमच्यासोबत शेअर केली. फ्री ऑफ कॉस्ट तो व्हिडिओ युट्यूबवरती तुम्ही जाऊन पाहू शकता. तर पहिली कॅन्डलच याला सपोर्ट घेऊन बनलेली आपल्याला पाहायला मिळते. या रेंजला निफ्टीने ब्रेकआउट केला आणि एक चांगला अपट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला. थोडक्यात ह्या ब्लू लाईन पासून एक चांगला व्हॉल्यूम आला आणि मार्केट वरती गेलेलं पाहायला मिळते. इनफॅक्ट हा जो व्हॉल्यूम आहे तो पहिल्यांदाच आपण कॅच केलेला होता की इथून एक व्हॉल्यूम येऊ शकतो, कारण की ही एक इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट होती. आता काल जे लेवल शेअर केलं त्या तुमच्यासोबत त्याच्याबद्दल बोलूयात. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की ह्याच्या खाली निफ्टी जे आहे ते वीक होऊ शकते, परंतु ऑलरेडी फ्लॅट ओपनिंग झालेली होती. आपल्याला निफ्टी थोडीशी वरती आली, इथे एक रेजिस्टन्स क्रिएट झाला, एक पुलबॅक आला आणि त्याच्यानंतरच्या ब्रेकआउटमध्ये निफ्टीमध्ये चांगला मूव्ह पाहायला मिळाला. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो की जरी बँक निफ्टीवरती ट्रेड करत नसला तरी बँक निफ्टीला पाहत जा तुम्ही, तुम्हाला अर्ली इंडिकेशन मिळून जाईल निफ्टीवरती काय मूव्ह येणार आहे त्याच्याबद्दल. पहा, निफ्टी इथं थोडीशी साईडवेज आपल्याला पाहायला मिळते. कित्येक कॅन्डल्समध्ये एक पुलबॅक देखील आलेला पाहायला मिळतोय. परंतु जर का तुम्ही बँक निफ्टीला पाहिलं तर बँक निफ्टीने काय केले हे पहा. बँक निफ्टीला कालच्या व्हिडिओमध्ये आपण 57,280 ची लेवल डिस्कस केली आणि ह्या लेवलच्या खालीच जे आहे ते मार्केट ओपन झालं. पहिलीच ग्रीन कॅन्डल चांगली आली आणि इथून एक चांगली अपसाईडची रॅली आपल्याला पाहायला मिळाली. टार्गेट 4 आपलं जे होतं ते होतं 58,263चं. खूप मोठा मूव्ह आलाय हा असं म्हणता येईल ह्या टार्गेट 4 पर्यंत. ह्या लेवल तुमच्यासोबत अगोदरच शेअर केल्या. बँक निफ्टीवरती जरी तुम्ही ट्रेड करत नसला तरी बँक निफ्टीने एक अर्ली इंडिकेशन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं होतं की निफ्टीमध्ये सुद्धा एक अपट्रेंड जे तो पाहायला मिळू शकतो. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत असतो की प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं जे ते खूप जास्त गरजेचं आहे. आता हे झालं आजच्या परफॉर्मन्स बद्दल. बोलूयात उद्या मार्केटमध्ये काय व्ह्यू असू शकतं. तत्पूर्वी एकदा डिस्कस करूयात की काल मी काय प्रिडिक्शन सांगितलं होतं आणि ते कसं झालेलं होतं. तर काल आपण डिस्कस केलं की हा जो गॅप आहे तो मार्केटमध्ये फिल होऊ शकतो, परंतु मार्केट खाली आलं नाही. आता प्रिडिक्शन करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि मार्केटला ट्रेड करणं किंवा एक्झिक्युशन करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करत असतोय. जरी आपलं प्रिडिक्शन होतं की मार्केट खाली येऊ शकतं हा गॅप फिल करण्यासाठी, तरी आलेलं नाहीये. मग प्रिडिक्शन फेल झालं म्हणून लेवल सुद्धा ऍक्टिव्हेट झालेलं नाहीये, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचंय की प्रिडिक्शन वरती ट्रेड एक्झिक्यूट करता येत नाही, ते लेवलच्या बेसिसवरती करता येतात. जरी मार्केट खाली येईल असा आपला व्ह्यू असला तरी आपली लेवल ऍक्टिव्हेट झालेली नाहीये, त्याच्यामुळे आपल्यासाठी एंट्री कुठलीही आलेली नाहीये. त्याच्यामुळं ह्या लेवल्स तुमच्या चार्टवरती तुम्हाला मार्क करायचंय आणि मार्केटच्या रिॲक्शनचं वेट करायचंय. तुम्ही डायरेक्ट कुठलीही ऍक्शन घ्यायची नाहीये. नेहमीच लेवल मार्क करा आणि रिॲक्शनचं वेट करा, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. आता बँक निफ्टीवरती एक चांगला मूव्ह आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे मला वाटतं की थोडंसं पुलबॅक घेण्याचे जास्त चान्सेस आहे. का वाटतंय?
आहे आता ते सांगतो. निफ्टी बद्दल बोलायचं झालं तर पहा, निफ्टीने ह्या प्रिव्हियस हायला ब्रेकआउट नाही केलेला आहे, तर बँक निफ्टीने इथे एक चांगला ब्रेकआउट दिलाय, कारण की बँक निफ्टी जास्त बुलिश जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होती. तर अशा पद्धतीचं एक चांगलं आपल्याला रिव्हर्सल आज पाहायला मिळालंय. मला असं वाटतं की मार्केट उद्या इथं या लेवलपर्यंत गॅप अप होऊ शकतं आणि इथून एक पुलबॅक जो आहे तो मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. परत एकदा सांगेन आता इथं की आपण लेवल्सच्या बेसिसवरती एक्झिक्युशन करत असतो. लेवल्सला प्राइस ऍक्शनचा काय सेटअप बनतोय हे पाहून एक्झिक्युशन करत असतो. प्रिडिक्शन किंवा थंबनेलच्या बेसिसवरती करत नसतो. त्यामुळेच पूर्ण व्हिडिओ पाहायचा असतो. काय सांगतोय उद्या मार्केट कसं होऊ शकतं, काय सेटअप्स असू शकतं, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करत असतो. आता ह्या ज्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करतो, सांगितल्याप्रमाणे दोन्ही साईडच्या लेवल शेअर करतो. मार्केट कुठेही जाऊ द्या, जोपर्यंत लेवलच्या बेसिसवरती एंट्री येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच ऍक्शन घ्यायची नाहीये. 5 मिनिटाची कॅन्डल अशा रेझिस्टन्सच्या वरती क्लोज व्हायला पाहिजे. त्याच वेळेला त्या रेझिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो आणि क्लोज झालेल्या कॅन्डलचा पुढच्या कॅन्डलने हाय ब्रेक केला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या राऊंड अप लेवल नाहीये, त्यामुळे तुमच्या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व लेवल चार्टवरती असणं खूप गरजेचं आहे. लेवल 4 जी आहे ही दोन्ही इंडेक्स सोबतची दोन्ही साईडची इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल असते, त्यामुळे देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता तुमच्याकडे बऱ्याच स्ट्रॅटेजीज असतील, बरेच इंडिकेटर्स असतील एंट्री करण्यासाठी, पण माझ्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट असते तो असतो नो ट्रेड झोन. कुठे जाऊन तुम्हाला ट्रेड करायचा नाहीये हे महत्वाचं असतं, कारण की प्रॉफिट मार्केटमध्ये कमवणं हा नंतरचा भाग झाला. सध्या आपल्यासाठी सर्वात महत्वाचं जे आहे ते आहे कॅपिटल प्रोटेक्शन, आणि कॅपिटल प्रोटेक्शनच्या नियमानुसार आपल्याला इथं ट्रेड करायचा नाहीये, कारण की हा ऑप्शन सेलर्सचा एरिया आहे. इथं जाऊन एक तर मार्केट साइडवेज होऊन जाईल किंवा व्हॉलेटाईल होऊन जाईल, आणि दोन्ही केसेसमध्ये आपला स्टॉप लॉस जाण्याची जास्त चान्सेस आहेत. नेहमी एक ऑप्शन बायर म्हणून आपला फोकस असला पाहिजे हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड्सला कॅच करण्याचा, त्याच्यामुळे याच्यात ट्रेड नाही करायचा. 24,090 ते 24,040 हा झोन असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचा नाहीये. 24,040च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 23,970, 23,887 आणि 23,792 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,090च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,157, 24,235 आणि 24,305 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स असतील. मित्रांनो, आज मार्केटमध्ये एक चांगला अपट्रेंड आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बऱ्याच लोकांनी चांगले प्रॉफिट्स बुक केलेले असणार आहेत. तुमचा आजचा दिवस कसा होता, ट्रेडिंगचं सेशन कसं होतं, मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंट वाचून मी स्वतः रिप्लाय करत असतो, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी कमेंट करा. आता बँक निफ्टी बद्दल बोलूयात. परत एकदा सांगेन, तुम्ही बँक निफ्टीवरती प्रीमियम जास्त आहे म्हणून ट्रेड करत नाही, मला माहिती आहे, पण तरी देखील तुम्हाला ह्या लेवल चार्टवरती ठेवायचे आहेत. बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स निफ्टीत सुद्धा लिस्टेड असतात, त्यामुळे बँक निफ्टी अर्ली इंडिकेशन देत असते निफ्टीवरती येणाऱ्या मूव्हचं. आता उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी, पण मी सेन्सेक्सचे लेवल शेअर करत नाही, कारण की सेन्सेक्स सपोर्ट रेजिस्टन्सला बिलकुल सपोर्ट करत नाही, कसेही ब्रेकआउट्स येत असतात. मग मी काय करतो, मी निफ्टीचा अनालिसिस करतो आणि सेन्सेक्सवरती माझा प्लॅन करतो. तुम्ही म्हणाल असं कसं काय चालेल, तर याचं खूप सोपं उत्तर आहे. निफ्टीमध्ये लिस्टेड असलेले स्टॉक्सच सेन्सेक्समध्ये सुद्धा लिस्टेड आहेत, आणि त्याच्यामुळे निफ्टी जसा मूव्ह करते तशी कॅन्डल टू कॅन्डल जी आहे ती सेन्सेक्स सुद्धा मूव्ह करत असतो. मी लाईव्ह मध्ये ह्या गोष्टी बऱ्याचदा दाखवलेल्या आहेत. मागच्या 2-3 आठवड्यापासून मी लाईव्ह ट्रेडिंग सेशन सुद्धा जे आहे ते कंडक्ट करत आहे. उद्या देखील मी लाईव्ह असणार आहे 1 ते 3च्या मध्ये, जो आपला हिरो झिरोचा सेशन असतो त्याच्यामध्ये. तर तुम्ही त्या सेशनला सुद्धा निश्चितपणे जॉईन करा. माझी गॅरंटी आहे तुम्हाला त्या सेशनमधून जे शिकायला मिळेल ते दुसऱ्या सेशनमध्ये नाही शिकायला मिळणार, कारण की मी इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर्ड अनालिसिस कसं असतं हे तुम्हाला शिकवत असतो. आता इथं बोलूयात नो ट्रेड झोन बद्दल. बँक निफ्टीच्या 58,270 ते 58,130चा तो झोन असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचं नाही एक ऑप्शन बायर म्हणून, कारण की इथे एसएल जाण्याची जास्त शक्यता असते किंवा साइडवेज होऊन जातं मार्केट. 58,130च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 58,004, 57,856, 57,646 आणि 57,475 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 58,270च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 58,437, 58,604, 58,792 आणि 58,981 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत, उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच प्रयत्न असतो की तुमच्यासोबत इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि लेवल शेअर करण्याचा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की कळवा. आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका, आणि जर तुम्ही अजून मला टेलिग्रामवरती फॉलो केलेलं नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे मी माझ्या लाईव्ह मार्केटचे जे काही अपडेट्स आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत असतो. Thank you so much.